कस काय ये बा तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मस्त मजेतच असाल. स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मध्ये. आणि मी काल तुम्हाला सांगितलंच होतं की आपल्या शंभो दुकानामध्ये ऑफर चालू आहे. आज जे या दर्शक व्हिडिओ मध्ये बाकी तुम्हाला दाखवतोच. वहिनी नमस्कार. नमस्कार. मी तुम्हाला विश नाही केलं याच्याबद्दल मी सॉरी बोलतो. आता तुम्हाला विश करतो. वहिनी हॅपी बर्थडे. थँक्यू. मी विसरलो होतो भाऊ आता, म्हणून मी काही बोललो नाही कालच्या व्हिडिओ मध्ये. आणि तसं काही नाही, आम्ही किचन मध्ये होतो आणि असं तसं. आता विश केलं, सॉरी पण बोललो. वहिनीला काही राग येईल नाही. बघा कशी रडतीये बघा. नमस्कार कर बेटा. ऐका ना आजी. नमस्कार. आता केलं मी आता वहिनीला विश. आजच्या व्हिडिओ मध्ये खूप सारे कमेंट आलते ना. हे बघा काय म्हणता आजी. काय नमस्ते. कालच्या व्हिडिओ मध्ये वहिनीला मी विश नाही केलं. रोहिणीने केलं का वहिनी? नाही, राग नाही तरी. राग म्हणजे आमचं चुकलं, त्यांची काही चुकी नाही. जास्त काही मनात घेऊ नका. येतच नाही. कवाच नाही. बाकी आता महालक्ष्मी येणार आहे. आणखीन आता गणपती बाप्पा वाचणार आहे, डेकोरेशन करणार आहे. भाऊचा तो व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल. बाकी तुम्ही म्हणत होत्या की आई जास्त कोमलताईंना जीव लावती आणि रोहिणीला लावत नाही. तसं काही नाही मित्रांनो, ते तुमचं गैरसमज आहे. सगळ्याच्या घरातलं सगळ्याला माहित असतं मित्रांनो. तिला दोघी सुना सारख्या, दोन पोरं सारखी असतात. हा ऐकेन. माहिती. आणि थोडं ते नावामध्ये टायटल मध्ये थोडी मिस्टेक होत असती. तुम्ही कमेंट केली म्हणून मला चूक समजली. मी कालच्या व्हिडिओ मध्ये परत थंबनेल बनवून टाकलं. कालचा व्हिडिओ बघितलाच असून ते. बाकी व्हिडिओ जमताय का नाही ते सांगा कमेंट मध्ये, कारण की नवीन तर नाही म्हणताय ना. बाकी इंटरेस्टिंग व्हिडिओ आता बनवणार आहे. कमेंट पण चालू करणार आहे. आता मनीषताई पण म्हटली होती की महालक्ष्मीला दरवेळेस येत असते ती, यावेळेस पण येणार आहे महालक्ष्मीला. आणि रक्षाबंधनला ती काही आली नाही. जेव्हा व्हिडिओ ती पाहत असेल तर तिला समजलं असं. तिला मी खूप बोललो पण नाही तर नाहीच आली ती. शेवटी झाला पोळ्याला येते मध्ये, काय आली नाही. हा आली का नाही. आता पहा बरं, डबल मी बोललेलं दिसतो. मग दिसत काय लेकरवाळी. पण यायला पाहिजे होतं आजी तिनं. चला तुम्हाला भेटतो थोड्या वेळानं बोलतो. माझा अवतार बघत असेल. मी जस्ट बाहेरून आलेलो काम करू म्हटलं थोडस की व्हिडिओ घेऊ. हे बघा आई, तू उचललं तिला? उचललं मग तुला किती वेळा सांगितलं इथं पाणी नको टाकत जो. तुला इथं किती वेळा. आणि हे बा तू समजतं का? नेतील दवाखान्यात. पाया गेलं लागलं सांग रोहिणी. कशी पडली? पाय बसून पडली. आता काय करायचं? वरच बसून पायावर पडली का डायरेक्ट इकडे पडली? नाही, पायावर पडली. मग तुला व्यवस्थित नाही चालत? नाही पडले ना. परत मी बोलायला दिसतो. मग एक काम कर, जेवण नंतर कर, तिला दवाखान्यात घेऊन जा. ती नाही म्हणती पण काय मग कितका मार लागला. घडी घडी तेच करायचं का? आता घडी घडी दवाखान्यात जायचं तुला समजत नाही का? पण मी हे पाणी चालू का असा समजत नाही मला. नाही हे पाणी कशाच आहे? माठातलं पाणी तिनं दादाला दिलं, ते थेंब पडले, त्याच्यानं सटकली. फरशी कशी आपली माहित नाही का? एक तर दिला आहे ना, खाली वर करायचं सांगितलं नाही डॉक्टर. मग काय करायचं? वरती ताटून देत जाय तिला. बरं आहे का आता हे सांगा बसू देत जाय मित्रांनो. बरं आहे काही. मग आता आपण काय करणार? याची घटना होते आपल्याला माहितीये का आता पडून म्हणून. तू सांग. तिला बी समजायला पाहिजे. नीट आवाज द्यायला लगेच काना निघती. पळत सुट्टे पायऱ्यावर ऐकत नाही. समजत नाही दर्शक.
हा गावात जोराने बोललो जरा मोठ्यानं. जेवण केलं का? मग कधी करायचं? हा बघा असं काही झालं मित्र. आता तुम्हीच सांगा मला काय बोलू मी. आता मी बोलू काय? जाऊ दे, जास्त काही बोलणार नाही मी आता. दमानी चालत तिला मी आधीच सांगितलेलं आहे. ते ऐकत नाही भाव. आपण काय करणार? 10 वेळा म्हणत असते खाली पाणी पाच जाय. ते परी किती बार पडत. जाऊ दे दी जेवाल चल. वाढत बी नाही का त्या? बस दिन तिला थोडं पाणी गिनी पिऊ दी. 5-10 मिनिटं बसू दी. चालून पाय बरं रोहिणी, चालता येते का? चालून पाय बरं. इकडे बरं माझ्याकडे. हा इकडे इकडे माझ्याकडे. तू इकडच आहे ना, मला बघू तर दे ना. मग दवाखान्यात जायला पायावर पडले फक्त, पोटावर नाही पडले ना. व्यवस्थित चालायचं मग. खाली पाणी होतं बघितलं नाही. बघून चालायचं. चष्मा आणतील आहे पुढे. याने आवाज दिला म्हणून गेली मी. कमी कुठं ते केलं का? व्यवस्थित चालायचं मग. बरं. थोडी काळजी घ्यायची. नीट आवाज द्यायला की लगेच पळत नाही, चालत नाही याचं लगेच फास्ट. दमान चालायचं. बरं ना. आणि दुसरीकडे कुठं पडली असती तर मग काय? थोडी काळजी घ्यात जाय. निवळ जाऊ दे आता बोलायला नको मला. ती तिथं पाय पुसणी ठेवा एक. आता पाय पुसणी असते भाऊ. मग पडली ती पाय पुसणी गेलीच नाही. अलीकडच पडली का? हा पाय पुसणी नाही असते. ते माठात उठावं लागते. आता ते माठ आहे ना, ते माठ जागा चेंज करा. कारण की हे चांगलं नाही. आता वहिनी बी आपल्या घरात आहे की नाही? परी बी ना. परी पाहतच नाही. परी सण पळती चिंगाट. ते चला मित्रांनो जेवण घेऊन करतो. थोड्या वेळानं भेटतो तुम्हाला. काय झालं काय नाही बघतो. आई एवढा मोठा पसारा काढला. कधी आवडत की बघा बरोबर चार्जर सगळ्या मोबाईल चालतो. आई जेवायला काय करणार आहे? हो हे बघा किती पसारा काढला. भांडे घासले सगळे. पुरे डब्बे काढले का? हा दाखव बर. हे आम्हाला जमते का? काऊन नाही आम्हाला. हा आम्ही मोबाईल धरतो का? दिसत नाही रे रामा अंधारात. अरे डबे घासलेले. हे बघा किती डबे घासले. हे हरभऱ्याची डाळ, हे उडदाची डाळ, हे तीळ. नेमके डोळे लागले आमचे. हा बाजार इकडे इकडे घरात झोपले होते का सगळे? हो काय इकडे घरात झोपली होती? नाही मग इकडे ती रोहिणी पालीला घाबरती ना. हा रोहिणी तसंच जीव देते. रोहिणी बच्चे येते. चक्कर लवकर चहा. बस झाली पत्ती जास्त नको टाकू. कोण? आंघोळ करायला परी शंभू. मग मित्रांनो भेटतो नाही व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ कसं वाटलं सांगा. कधी येईल काय? मनीष ते
हो का? आला पेपर. तर तुम्हाला रोहिणीला भेटू घालतो. रोहिणी ये बरं इकडे जरास. काय ग? कस काय? ये बा. उठ ना.